दरम्यान विजय वडेट्टीवारांना उदय सामंत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात नेमकं सामंत काय म्हणाले. एक ठिकाणी भांडण, पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना, सरकार गठन करताना भांडणंच भांडणं. नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली आहे. भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा. बदलत आहेत आता. काही वेळेस पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल, आता पालकमंत्री बदललेत, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाळी येईल, नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल. बदलते जाओ, महाराष्ट्राचं वाटोळं करत जा, एवढंच म्हणालं. विजयजी, मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात. त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका. कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामी करत टीका करत नाही. परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.